हॅलो हॅलो. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पहिल्याच बॉलवरती मात्र पहिला विकेट लागत असताना टीम कांसाई गाव संघाला अर्थातच इथून सुरुवात थोडीशी अडखळत निर्माण होते. जेव्हा जेव्हा पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद होत आहेत तेव्हा तेव्हा संघाचा थोडासा आत्मविश्वास मात्र कमी जाऊन आला जातो. परंतु इथून पुन्हा एकदा टीम कांसाई संघाला मात्र नव्यानं सुरुवात करावी लागेल. अगदी जे 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 झालंय ते सर्व काही विसरता पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात मात्र टीम कांसाईला करावी लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य आहे. त्या ठिकाणी अगदी पाहिलं तर अगदी यॉर्कर लेनचा चेंडू होता परंतु या ठिकाणी पाहिलं तर याही बॉलवरती अगदी सध्या तरी ही रिस्की धाव म्हणावी लागेल. अगदी या चेंडूवरती थोडासा रिस्क उचलला आणि तदनंतर इथे पाहिलं तर हा नक्कीच पहिली धाव इथनं कंप्लीट केली जाते. चला मॅचला करूया सुरुवात. इथून पुन्हा एकदा आपण पाहिले तर सध्या तरी विकेट लागले जात आहेत लगातार मात्र विकेटचा सिलसिला सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. माझी सॉन सध्या तरी इथून जयेश चांगली सुरुवात करत असताना टीम ढोके संघासाठी इथे देखील रनआउटची संधी होती. अगदी क्लोज होता या ठिकाणी. अगदी पाहिलं तर भरपूर चांगली फिल्डिंग सध्या तरी जय हनुमान ढोके संघाची पाहायला मिळते. याही बॉलवरती पाहिले तर मात्र सातत्याने एका एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये टीम कांसाईला आता येथून संघर्ष करावा लागतोय. एक धाव मिळाली टीमची टोटल 2 धावा. आत्तापर्यंत पाहिलं तर 2 वरती 2 गडी बाद झाले गेलेत. म्हणजेच टीम इथून पाहिलं तर कांसाई संघाची सुरुवात थोडीशी शांत परंतु ढोके संघाची सुरुवात दमदार पाहायला मिळते. इथून देखील पाहिलं तर हा देखील डॉट बॉल आलाय. अगदी P1 मध्ये अप्रतिम गोलंदाजी आणि P1 मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करावी याचा ज्वलंत आणि जागतिक उदाहरण सध्या तरी इथून जयेश देत असताना षटकातील शेवटचा बॉल. आदित्य ऑन स्ट्राईक. अगदी गुडलँड स्पॉटचा बॉल टप्पा पडल्यानंतर मात्र इथून पाहिलं तर अतिरिक्त उचली मिळाली आणि तदनंतर सरळ हा चेंडू मात्र यष्टीरक्षक अगदी यष्टीरक्षकांच्या अगदी हातामध्ये हा चेंडू विसावतोय. म्हणजेच इथून हा डॉट बॉल. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय आणि पहिल्याच षटकामध्ये टीम जय हनुमान ढोके संघाची सुरुवात दमदार पाहायला मिळाली. अर्थातच पहिल्याच षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आणि तदनंतर 2 महत्त्वाचे विकेट देखील मिळवून दिले गोलंदाज जयेशनं. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर पॉवरफुल गोलंदाजी जयेशनं दाखवली आहे. परंतु सध्या तरी कांसाई संघाला आता इथून पुन्हा एकदा उर्वरित 3 षटकांमध्ये सातत्याने धावा जमा कराव्या लागतील. प्रत्येकी बॉलवरती धावा एकवटाव्या लागतील आणि प्रत्येकी बॉलवरती धावा जमा करत असताना एक चांगला टार्गेट मात्र ढोके संघासमोर द्यावा लागेल. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 गडी बाद झाले परंतु 2च धावा आता फलकावरती आहेत. जणू काही ज्या प्रकारे आपण अगदी फुटबॉल पाहतोय आणि फुटबॉलच्या खेळामध्ये ज्या प्रकारे स्कोर असतो आणि सध्या तरी त्याच प्रकारचा स्कोर 2 वरती 2
खेळाडू बाद झाले गेलेत. षटक क्रमांक दुसरं. आता मात्र इथून जे पॉवर प्लेचं बंधन होतं ते नक्कीच या ठिकाणी समाप्त केलं आणि आता इथून मात्र विखुरलं क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक दुसरं. गोलंदाज बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज अविनाश आहेत. अगदी इथून टीम कांसे संघाची शांतमय सुरुवात राहिली आहे, परंतु पहिल्या सत्रात ताबडतोड धावा बनवाव्या लागतील. जाऊयात मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा दोन्ही संघांना देऊयात मनपूर्वक शुभेच्छा. स्पर्धा दमदार असं आयोजन आणि हे नियोजन मात्र संपूर्ण जे हनुमान क्रिकेट संघ बेनशील यांच्या संयुक्त विद्यमानाने हे आयोजन. खरं तर हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे चषकाला आपण केली सुरुवात. आज पहिला दिवस. आताचा हा बॉल अगदी बॅटर पासून दूर चेंडू आहे, परंतु पंच यस या ठिकाणी पाहत आहेत हा वाईट बॉल आहे. पहिलाच बॉल इथून सध्या तरी गोलंदाज अविनाश दिशेपासून भरकटतात, परंतु टप्पा चांगला होता, परंतु दिशेवरती कंट्रोल नव्हतं. वाईट बॉल म्हणजे टीमची टोटल पुढे जाताना पाहायला मिळेल ती म्हणजे 3 धाबा. स्ट्राईक वरती रोहित आहेत, परंतु आताचा हा देखील बॉल या ठिकाणी पाहिलं जातं. यस पंचांचा पुन्हा एकदा इशारा येतोय की या ठिकाणी हा देखील चेंडू पाहिलं तर पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर. सध्या तरी बॅटर पासून दूर गोलंदाजी केली जाते, परंतु टप्प्यावरती कंट्रोल नाही आहे. अगदी इथून सातत्याने दिशा पाहावी लागते. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाबेतनं मिळते. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगले गोलंदाजी राहिले, परंतु या षटकाची सुरुवात थोडीशी नक्कीच पाहिले तर कांसाई संघाच्या बाजूने होते. म्हणजेच लगातार 2 वाईट बॉल आले. टीमची टोटल 4 धाबा. त्याच दरम्यान माननीय श्री रोहिदास पंडे दादांच्या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांना विनंती असेल दादा या आपण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या रोहिदास दादा आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. याच मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. सध्या तरी इथून गोलंदाज अविनाश सध्या तरी करतायत काय लगातार इथून पाहिले तर खराब लेंथवरती गोलंदाजी. याआधी पाहिले तर लगातार 2 बॉल वाईड आले, परंतु आताचा बॉल नो आलाय. म्हणजेच आता इथून फलंदाज रोहितसाठी मात्र फ्री हिटची संधी. रोहित या फ्री हिटच्या बॉलवरती हिट करेल का हे देखील पाहूयात. इथे बॅटची लिडिंग एज, परंतु अगदी बॉल चाला सरळ थर्डमॅनच्या दिशेने अगदी इथून बॉलला स्टॉप केलं जात आहे, परंतु या बॉलवरती पाहिले तर नक्कीच एकच धाव मिळेल. अगदी सुरेश त्या ठिकाणी पोहोचले होते, चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून, परंतु याही बॉलवरती एक सिंगल मिळेल. सध्या तरी एका धाबे संख्येसाठी मैदानाच्या आतमध्ये कांसाई संघाला आता इथून संघर्ष करावा लागतोय. असं म्हणतात ना की जेवढा मोठा संघर्ष तेवढाच मोठा विजय, परंतु मैदानाच्या आतमध्ये सातत्याने धावा बनवाव्या लागतील. इथे देखील लो फुल टॉस बॉल, परंतु आता सध्या तरी इथून गोलंदाज अविनाशला लय मिळाले. अविनाशला इथून पाहिलं तर नक्कीच आता मात्र मित्रमध्ये टप्पा मिळाला आहे. वेगावरती आहे, स्वार होताना मात्र हा चेंडू फेकला गेलाय. दमदार लाईन आणि लेंथ. इथे देखील डॉट बॉल. सध्या तरी कांसाई संघ मैदानाच्या आतमध्ये अगदी मोठ्या फटकांची अपेक्षा करते, परंतु फलंदाजांना इथून चमकावं लागेल. इथे देखील लिडिंग एज आहे, परंतु अगदी कबर्स मध्ये बॉल जातोय. तिथे खेळाडू पोहोचतील, परंतु इथे सध्या तरी कॉलिंग नव्हती आहे, परंतु नशिबाची साथ इथे मिळते टीम कांसाई संघाला. अगदी मैदानाच्या आतमध्ये थोड्या चुका होतात, परंतु काही हरकत नाहीये. कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नाहीये. याही बॉलवरती एकच सिंगल मिळेल. सध्या तरी या ठिकाणी सिंगल पेक्षा डबल देखील धाव मिळत नाहीये. सातत्याने सिंगलच पाहायला मिळतात. अर्थातच क्रिकेटमधली लाईफ लाईन अगदी या ठिकाणी वापरली जाते. टीमची टोटल 7 धाबा. षटकातील उर्वरित अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. सध्या तरी या षटकात जवळ 5 धाबा नक्कीच गोलंदाज अविनाशने खर्च केल्यात. हा देखील फटका चांगला आहे. अगदी ऑल ऑन द कार्पेटने बॉलला पाठवले सरळ लॉंग ऑफ मध्ये आणि इथे देखील 2 धावा मिळतील. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज एकमेकांना नक्कीच साथ देत आहेत. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज सेट होण्याचा प्रयत्न करतायत. याही बॉलवरती 2 धाबा आल्या. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 9 या धावफलकावरती. अगदी शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये नक्कीच तुम्हाला सुरुवातीला वेळ देणं फार महत्त्वाचं आहे. जर का तुम्ही सेट झाले तर आपोआप मैदानाच्या आतमध्ये धाबा येऊ शकतात. ऑन साइडला उडवलाय फटका. इथे दमदार बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल जाईल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मात्र संयम इथे
दाखवत नाहीयेत सातत्यानं इथून आपण पाहू शकता आक्रमण केलं जात आहे बॉल सीमा पार 6 धावा परंतु सुरुवातीच्या षटकांवरती पाहिलं तर अगदी ढोके संघाने आपलं वर्चस्व दाखवलंय परंतु दुसऱ्या बाजूनं धावा देखील भरपूर चांगला पाहायला मिळाला अगदी मैदानाच्या आतमध्ये रोहित जो 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय आणि त्याच्या बॅटमधून आता सध्या तरी चांगला धावा येतात रोहितच्या बॅटमधून एक षटकार देखील आलाय आणि त्यानंतर सिंगल डबल देखील आल्यात आता या मॅचमध्ये रोहितकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा वाढल्या गेल्यात स्ट्राईक वरती नवीन बॅट्समन फलंदाज प्रेम आहेत षटक क्रमांक 30 गोलंदाज रुपेश भोईर मैदानाच्या आतमध्ये आहेत एक अष्टपैलू खेळाडू या टीमचा गुडलँड स्पॉटचा बॉल पहिलाच बॉल इथून मात्र दिशा पाहावी लागेल यशपंतांचा इशारा येतोय की हा पहिलाच बॉल अगदी रुपेश यांचा सध्या तरी अगदी वाईटच्या पलीकडे आहे म्हणजेच इथून एक वाईटच्या स्वरूपामध्ये एक एक्स्ट्रा धाव मिळते ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्हचा फटका परंतु डीप मध्ये अगदी लॉंग ऑनला खेळाडू आहेत तिथे चांगली फिल्डिंग परंतु इथून सध्या तरी टीम डोके करते काय परंतु इथून याही बॉलवरती एकच धाव मिळेल सध्या तरी सिंगल डबलनं डाव सुरू ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये टीम कांसे संघाड 18 धाबा धाव फलकावरती सध्या तरी पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त 2 धाबा होत्या परंतु तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच चांगल्या धाबा पाहायला मिळाल्या चला स्पीडअप करायचा आहे आम्ही दोन्ही संघाने विनंती करू की अधिकचा वेळ इथून कोणत्याही संघाने घ्यायचा नाहीये तिसरं षटक इथून पाहतोय गोलंदाज रुपेश आहेत मैदानाच्या आतमध्ये जे सातत्यानं नक्कीच दोन्ही बाजूने चेंडूला वळवण्याची क्षमता आहे रुपेशकडे आणि रुपेश बॉलिंग मार्कमध्ये चला स्पीडअप करा चला स्पीडअप करायचा आहे येस मॅच इज ऑन पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश स्ट्राईक वरती आहेत खरं तर रोहित फ्रंट फुटचा वापर केलाय फटका दमदार वॉट शॉट डोळ्याची पाड न फेटारा हा फटका फक्त अगदी मी तर म्हणेन प्लेसमेंट आणि तदनंतर बॉल वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा अंदाज रोहित संघ अडचणीमध्ये होता आणि तिथून रोहित आले मैदानाच्या आतमध्ये आणि काय बॅटिंग करतात परंतु जणू काही मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करायचा होता आणि इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची आतली कडा इनसाइड आउट एज आणि आता मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद धक्का तिसरा टीम
कांसई संघाला. रोहित मैदानाच्या बाहेर. खेळाडू मात्र बाहेर झालाय. अर्थातच रोहित त्याच्या बॅटमधून येत होते सुपर हिट, परंतु तो आता मैदानाच्या बाहेर झालाय. आता संपूर्ण जबाबदारी कॅप्टन कुल अर्थातच दर्शनवरती ही संपूर्ण जबाबदारी येऊन पोहोचली आहे. आता इथून पूर्णपणे मिडल ऑर्डर सांभाळायचं आहे. परंतु त्या ठिकाणी पहिलाच बॉल अगदी दर्शनसाठी फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला बॉल ढकलला. डीप मध्ये खेळाडू आहे, थोडेसा चुका आणि इथून लगेच मी तर म्हणेन ही दुसरी ही धाव कंप्लीट केलेली आहे की नाहीये. आता इथून मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. येस, लगेच इथून चेक केले जाईल. मात्र भरपूर चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी पाहायला मिळेल तुम्हाला सातत्यानं ओमसाई MTC लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवरती, ज्यांच्या माध्यमात सातत्यानं प्रत्येक स्पर्धेत नक्कीच 100% योगदान दिलं जातं. आणि आता इथून लगेच हा चेंडू इथे हा फलंदाज आता सुखरूप पोहोचलाय की नाहीये हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल. डिसिजन पेंडिंग आहे. येस, या ठिकाणी धावा कंप्लीट आहेत. 2 धावा मिळतील टीम कांसई संघाला आणि या 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली होती 26 वरती 26 धावा. आताचा हा बॉल अगदी सोडून दिलाय, परंतु इथून सध्या तरी पंचांकडे अशाबोध नजरेने पाहत आहेत. सध्या तरी अवे फ्रॉम दी बॉडी बॅट्समन आपण पाहतात स्ट्राईक वरती दर्शन अगदी पंचांकडे अशाबोध नजरेने पाहत होते. आणि त्यानंतर हा डॉट बॉल सध्या तरी बॅटर पासून दूर गोलंदाजी केली जाते. परंतु आता हा बॉल अगदी शरीरावरती होता, परंतु ऑनसेटला बॉलला पाठवले. तिथे खेळाडू पोहोचले. भरपूर चांगली फिल्डिंग. वॉटा या ठिकाणी फिल्डिंगचा नजराणा अगदी चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, तब्बल 4 क्रिया या एकाच ऍक्शन मध्ये केल्यात. अगदी डीप मध्ये पाहिलं तर नक्कीच भरपूर चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. जयश होते आणि पाहिले तर षटक क्रमांक 3 ही कंप्लीट झालाय. आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 27 अर्थातच 27 धावा आणि 27 वरती आतापर्यंत 4 गडी गमावलेत. परंतु आता इथून शेवटचं षटक शिल्लक आहे आणि आता इथून या शेवटच्या षटकामध्ये आता किती धावा बनला जातील हे देखील पाहूयात. इथून टार्गेट द्यायचं आहे टीम जय हनुमान ढोके संघाला. मोठी धावा संख्या उभारायची आहे. आतापर्यंत पाहिलं तर अगदी चांगली धावा संख्या बनली गेली आहे, म्हणजेच सन्मानजनक स्कोर आतापर्यंत उभारला गेला आहे. शेवटचं षटक गोलंदाज रवी आहेत. पहिलाच बॉल अगदी प्रॉपर टप्प्यांमध्ये पाहायला मिळेल. अगदी जी बॅट्समनची पॉपिंग क्रीज पाहतोय ना अगदी त्या क्रीज मध्ये हा टप्पा, म्हणजे सध्या तरी इथून यॉर्कर लेंथ वरती गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ वरती गोलंदाजी केली जाते. परंतु आता हे इथे पाहिलं तर अगदी बॉलला चॉप केलं आणि ऑन साईडला मात्र बॉलला ढकललं गेलं. परंतु या बॉलवरती धावा मिळतील त्या 2. अगदी या मॅच मध्ये टीम कांसई संघाला चांगला खेळ दाखवलाय. धावा अगदी पाहिलं तर मोठ्या फटका येत नाहीत, परंतु सातत्यानं सिंगल डबलला इथून योगदान दिलं जातं. अगदी क्रिकेटमध्ये सिंगल डबलला फार महत्त्व दिलं जातं आणि सध्या तरी इथून त्याच सिंगल आणि डबलचा वापर केला जातोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे बॅटचा टो एंड आणि आता इथून यस झेलची संधी आणि फलंदाज बाद. आणखीन एक विकेटचा पतन. आता मैदानाच्या बाहेर. अगदी शेवटच्याही षटकामध्ये पुन्हा एकदा टीम जय हनुमान ढोके संघ मात्र पुनरागमन करत असताना पहिलाच बॉल पाहिला, डॉट आला, त्यानंतर 2 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या बॉलवरती फलंदाजाला बाद केले गेलं. उर्वरित शेवटच्या 3 बॉल आहेत आणि आता या 3 बॉलवरती टॉप गिअरची बॅटिंग अर्थातच टॉप लेवलची बॅटिंग आता इथून करावी लागेल. बॅट्समन गौतम. इथे फटका चांगला आहे. अगदी 20 मध्ये बॉलला पाठवलंय. अगदी अलॉन द कार्पेटने बॉलला डीप मध्ये ढकललाय, परंतु भरपूर चांगली फिल्डिंग. आज खरं तर ढोके संघानं पुन्हा एकदा या मॅच मध्ये
नक्कीच चांगली कामगिरी केली आहे, इम्प्रेसिव्ह कामगिरी. खरं तर टीम वर्क काय असतोय इथून ढोके संघ दाखवतोय. अगदी ज्या प्रकारे आपण मोबाईलमध्ये ज्या प्रकारे पबजी गेम खेळतो तेव्हा 4चा स्कोड असतो, तेव्हा एकत्रपणा आपण असतो, तेव्हा नक्कीच तिथे विनर होतो. परंतु जेव्हा आपण अलग अलग राहतो तेव्हा नक्कीच आपला पराजय होतो. परंतु या मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी टीम वर्क केला जातोय. इथे देखील फटका चांगला आहे, परंतु बॉलला पुन्हा एकदा स्क्वेअर लेगमध्ये पाठवलाय आणि याही बॉलवरती पाहिलं तर 2 धाबा एकवटल्या जात आहेत. सिंगलच्या डबलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 32 धाबा. आता शेवटचा बॉल, परंतु शेवटच्या बॉलवरती कोणता संघ शेवट गोड करेल हे देखील पाहूयात. ऑन साइडला उडवलाय फटका, इथे दमदार बॅटच्या स्लॉट मध्ये बॉलला पाठवलाय अगदी बाजूच्या प्लॉट मध्ये, बॉल सीमा पार. अर्थातच टीम कांचे संघाचा शेवट इथून गोड झालाय. शेवटच्या बॉलवरती केलाय धमाका आणि या 6 धाबासंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 38 वरती, म्हणजेच 38 धाबा आणि 39 धाबासंख्येचा टार्गेट उभा केलाय टीम कांचे संघानं टीम जय हनुमान ढोके संघासमोर. म्हणजेच येणारे 24 बॉल आणि 39 धाबासंख्येची गरज. चला दोन्ही टीमला आम्ही विनंती करू, लगेच आपण मैदान देखील खाली करायचं आहे आणि लगेच टीम कांसाई लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. जय हनुमान क्रिकेट संघ बिनशी संघाचं खरं तर पुन्हा एकदा आपण कौतुक करूयात, कारण की भरपूर चांगली स्पर्धा त्यांनी या ठिकाणी ऑर्गनाइज केली गेली आहे. सुरू असलेला सामना पाहिला तर एका बदला पाहिलं तर टीम जय हनुमान ढोके त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर टीम कांसाई संघ आहे. पहिल्या सत्रामध्ये कांसाई संघानं बॅटिंग करत असताना तब्बल 38 बनवल्या गेल्या. सुरुवात जरी शांत राहिली परंतु शेवट मात्र गोल राहिलाय आणि तब्बल 38 बनवल्या गेल्या आणि 39 धाबासंख्येचं टार्गेट दिलंय टीम जय हनुमान ढोके संघाला. मध्ये 39 धाबा बनवायच्या आहेत आणि आता या 39 धाबा इथून बनल्या जातील काय की धाबा रोखल्या जातील आणि अगदी मैदानाच्या आतमध्ये हे धावते विवरण ऐकवण्यासाठी आपण करूयात कॉम्बॉक्स मध्ये बदल आणि ऐकूयात आमचे साथी समालोचक वाईसा बदलापूर राहुल चव्हाण सरांचा आवाज. चला खेळाडू कक्षातून लगेच आपण सलामीची जोडी पाठवायची आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स राहुल सर.
जाऊया बॅचच्या दिशेने. एक मोठी मॅच, कांसे बनाम डोके. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रुपेश भोईर सांगतोय जर्मन डोके यांचं काम असतं नेहमीच ओके. षटकार. पहिल्या बॉलवरती केलंय भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. आणि बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषा फुआर. रुपेश भोईरचा वार. षटकार. टार्गेट या बातमध्ये तुम्ही पाहता 39 धावांचं तुम्हाला पाहायला मिळेल. 38 धावा इथे बनल्या गेल्या आणि आता या मॅचमध्ये आपण पाहतोय खरं तर 39 धावांचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल प्रेमवरती आक्रमण चढवलाय. यॉर्कर सन्मान देण्यास भाग पाडले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सिंगल मिळतीये. खरं तर हीच तर मोठ्या खेळाडूची ओळख आहे, जिथे पहिला बॉलवरती षटकार आल्यानंतर पुढच्या बॉलवरती कमबॅक केलंय. हलक्या हाताला बॉलला ढकललंय आणि अखेर एक सिंगल मिळतीये. नवीन बॅटर बंदरावरती सचिन भोईर दाखल झालाय. एक चांगले समालोचक देखील आहेत, परंतु या मॅचमध्ये आता सलामीला संधी मिळाली आहे. आज आय थिंक प्रदीप भोईर देखील टीम मध्ये नाही आहेत, त्यामुळे आपण पाहतोय प्रदीप भोईर उपस्थित आहेत. भरपूर साऱ्या शुभेच्छा मॅगीकडनं. त्यासोबत देवा भोईर. अनुभव वाटतं की त्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. बॅटर बॉलचा बॅटर बॉलच्या बद्द बॉल चाललाय. एससी रक्षकाच्या हातामध्ये. डोके गाबाची स्पर्धा जेव्हा जेव्हा होत असते. अप्रतिम नियोजन. अमोलजी भोईर, प्रमोदजी भोईर, मॅगी असतील, त्यासोबत हेमंत अशोक भोईर यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. त्यासोबत रामदासजी भोईर असतील. बरोबर यार. पुढचा बॉल खेचला ऑन साइडला लॉंगॉनला. स्टेट डाऊन दी ग्राउंड. ओव्हर द बॉल. हिट बॉल झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. त्याच दरम्यान रोहिदासजी पंडे यांचा अगमन झाला. विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. रोहिदासजी पंडे यावं आपण मुख्य व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. बरोबर या बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेमवरती आक्रमण चढवलाय. पुढचा बॉल आय थिंक बॅटची कडा होती. त्यांच्या मागे झेल स्वीकारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर बाल बचावले गेले. सिंगल भीती आहे. मागील बॉलवरती आपण पाहिलं सिंगल ब्रेथ नाहीये, इथे डॉट बॉल येतोय. मागील बॉलवरती चौकार आला आणि चौकारच्या साथीला धावफलक देखील तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्ड वरती. 11 11 धाबा धावफलकामध्ये जोडल्या जातील. 5 बॉलचा खेळ संपन्न झाला. बॉल तयार. फुलटॉस बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. गोलंदाज पाहत राहील. क्षेत्ररक्षक वेगाला पोहोचलेत, परंतु 2 धावा इथे देखील एकपट जात आहेत आणि नो मॅच लँड झोन मध्ये खरं तर निर्जळस्थळी हा चेंडू लँड होतोय, त्यामुळे 2 धावा इथे देखील मिळतात आणि धावफलक जाऊन पोहोचेल. 39 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 13 धावा पहिल्या ओव्हरच्या अंती तुम्हाला पार मिळतील. 18 बॉलचा खेळ आता शिल्लकच्या मॅचमध्ये. 18 बॉल मध्ये धावा चेस कराव्या लागतील टीम जर्मन डोके संघाला. 26 18 बॉल 26 धावाची गर्दी या मॅचमध्ये. मुख्य व्यासपीठावरती रोहिदासजी पंडे यांचं आगमन झालं. त्यांचे बळपूर्वक स्वागत. त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करू. काल खरं तर लाईव्ह ड्रॉ सोबत आमच्यासोबत जोडले गेले होते. त्यांचे बळपूर्वक स्वागत. सागरजी जगताप यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावा. सन्मान यांच्यावरती होत असताना बॉल तयार. रोहित आलेत. ओव्हर नंबर 2. पहिलाच बॉल. गॅप शॉट सिलेक्शन. स्किलिंग शॉट. टेकिंग गॅप. बॉल जाईल दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दरम्यानच्या क्षेत्रामध्ये येतोय चौकार. फोकस करो. व्यासपीठ आपण कव्हर करा, कारण मुख्य व्यासपीठावरती हा सन्मान इथे आपण संपन्न करतोय. रोहिदासजी पंडे यांचा सन्मान या मंचावरती होत असताना या वेळेला देखील डॉट बॉल. हा सन्मान इथे आपण पार पाडतोय. रोहिदासजी पंडे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना आपण आला. या स्पर्धेमध्ये आपला बोलाचा वेळ दिला.
आपला आम्ही आभार व्यक्त करू. 17 धाबा. हाफ ट्रॅकर बॉल आडवा बाट खेचण्याचा प्रयत्न होता पण तो सांगतात 1 फॉर दी ओव्हर. त्यासोबत व्हाईट बॉल चा इशारा तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा जर अशा प्रकारचा चेंडू टाकला तर तुम्हाला दंडी करण्यात येईल. 9 बॉलचा इशारा करतील हेच चित्र आता तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बॉल केली. 18 धाबा धाफलकावरती जोडल्या जातील. बिग हिट मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता संपर्क नाहीये बॅटन बॉलचा. बॅटन पाडच्या मधनं बॉल चाललाय श्रीरक्षकाच्या हातामध्ये. त्यामुळे डॉट बॉल. आज सचिन भोईरच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. सलामीला तो दाखल झालाय. रवी भोईर सारखा एक हार्ड हिटर बॅटर देखील तुम्हाला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. एक वेगळ्या रणनीतीने करत सगळं खेळतोय मैदानावरती जर्मन डोके. बिग हिट ऑन साइडला खेळला. हा फटका फसला. मिड विकेटला खेळाडू उपस्थित वेगाने पोहोचतील. झेल स्वीकारण्याचा प्रयत्न आणि अखेर रुपेश भोईरला मैदानाला सोडावं लागते. झटका नंबर 1 टीम डोके संघाला फलंदाज बाद. घालावे लागेल. डोके म्हटलं की नो डाऊट बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बागडीचे आमचे कार्याध्यक्ष धीरेशजी रमेश भोईर साहेब यांचा घरचा संघ बाजारावरती खेळतोय आणि भरपूर साऱ्या शुभेच्छा टीम डोके आणि कांसई दोन्ही संघासाठी. त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करू. संगोपिता या शाळेचे बट सर यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात सर. बोलायचा वेळ आपल्याला या स्पर्धेसाठी दिलात. आपलं बड्यापूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये देखील आपण संगोपिताचे काही विद्यार्थी इथे पाहिले होते ज्यांनी अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये केला आणि त्यानंतर एक ट्रॉफी देत असताना त्यांचा सन्मान आपण केला. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल तर खरं तर नामांकित शिक्षक सुर्वेकर सर त्यांनी देखील उपस्थिती दाखवली. त्यांचे आभार आपण व्यक्त करू. चौकार आलाय विशालच्या बॅटमधून. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. त्यामुळे डॉट बॉल. आणि अखेर ओव्हर नंबर 2 चा खेळ देखील आता संपलाय. त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचतोय. टीमची टोटल 22 धाबा धावफलकावरती जोडले जातील. 12 बॉल 17 धाबाची गरज. या मातमध्ये जर या तिसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक केलं कांसईनं तर सामना रंगेल यात मात्र शंका नाहीये. कारण दोन्ही संघ तुम्ही पाहताय एकामेकाला चांगलेच ओळखतात आणि दोन्ही संघ आपण पाहतोय कित्येक वर्ष खरं तर संबंध चांगले आहेत. त्यामुळे आपण पाहिलंय एकाच मैदानावरती सराव देखील कित्येक वेळा करत असताना. त्यामुळे हा सामना रंगेल यातील मात्र शंका नाहीये. एका बाजूला बदलापूर चा एक ताकदवर संघ जर्मन डोके तर दुसऱ्या बाजूला अंबरनाथ परिसरातील एक ताकदवर संघ कांसई मैदानावरती खेळतोय. रामदादा जगताप यांचं आगमन झाले. वेलकम स्वागत आहे. ज्या स्पर्धेचे दमदार शिल्पकार आहेत त्यांच्या साथीनं आमचे मंडप डेकोरेटर्स मंगेजी उतेकर यांचं आगमन झाले. त्यांचंही स्वागत. त्यांचे बंधुश्री सुभाजी उतेकर यांचंही वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर जगताप बंधू त्यासोबत उतेकर बंधू ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस एक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. बेंडशील चषकाचं आयोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये सर्वांची कामगिरी मोठी आहे. त्यामुळे सर्वांचं कौतुक आम्ही करू. रोख रक्कम 50,000 रुपये धनराशी असणारी स्पर्धा परंतु लाख रुपयाच्या स्पर्धेला देखील लाजबेल असं आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सकाळी ज्यावेळेस आम्ही या स्पर्धेमध्ये खरं तर एंट्री केली त्यावेळेस प्रेमात पडावं अशी खेळपट्टी आणि हे आयोजन नियोजन आम्ही पाहिलंय. त्यामुळे अप्रतिम आयोजन. पहिलाच बॉल फटका फसला होता जवळपास सचिन भोईर. तर इथून मात्र सफलता मिळतीये. संगोपनाचे आमचे सूरज सर यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात. या स्पर्धेमध्ये आपला मोलाचा वेळ आपण दिलात. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धावफलक सिंगाच्या साथीने आता पुढे सरकेल. 23 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. पहिलाच बॉल झेल सुटल्यानंतर एक सिंगल बाली. त्यामुळे 23 धाबा. बॉल तयार. ओव्हर नंबर 3. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यॉर्करचा वापर करण्यात आलाय
मिडऑफच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित, एक सिंगल बाली आणि आता जसं पाहिलं फंबल झालेत, लगेच दुसरी धाव इथे एकवडी जाते, त्यामुळे 2 धाबा इथे एकवडल्या जातील आणि त्या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल आता स्कोर बोर्ड वरती तुम्हाला पारमेल जाऊन पोहोचली 25. 10 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. या बादमध्ये 14 धाबा चेस करावा लागतील. 4 बॉल भरपूर महत्वाचे दोन्ही संघासाठी. बिग हिट ऑन साइडला खेचला मिड विकेटला, वाराची वार्तालाप करत असताना हवा के साथ साथ घटना के संग संग गेंद आया स्लॉट पे, उसे पार किया मिड विकेट. पार्किंग प्लॉट पे बॉल सीमा रेषा पार. विशाल गायकरचा हा विशाल फटका, षटकार. पहिल्याच बरोबरती धमाकेदार सुरुवात इरादे स्पष्ट केले आणि त्यानंतर आता आक्रमक पवित्रा विशालच्या बॅटमधून विशाल फटका. आक्रमण चढवल्या विरोधात तुम्ही पाहता ओव्हर नंबर 3 रोहित मैदानावरती दाखल झाले, तरी त्याच्या विरोधात रोहित बॅनप्रमाणे बॅटिंग करतोय मैदानावरती विशाल. मागचा पाय वाकवत असताना बॉल हलक्या तर ढकलले, डीपमधून खेळाडू पोहोचले, एक सिंगल बारी. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करताय तू मेबे आणि आता या 2 धाबा एकपडायचा प्रयत्न होतोय. आज कांसाई संघ मैदानावरती करतोय तरी काय म्हटलं जागदा. या प्रकारे संगीतकारला वाचकाची साथ हवी असते, आता ती साथ हवी आहे. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडून परंतु ती लाभत नाहीये. 2 धाबा इथे पुन्हा एकदा एकपट जातील आणि आता त्या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील 33 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 6 धाब्याची गरज या मॅचमध्ये. फुल टॉस बॉल MS धोनी स्टाईलला सामना फिनिश. मिड विकेटला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल गायकरच्या बॅटमधून हा सुपर डुपर फटका, षटकार. जय भवानी शिरगाव कॅप्टन आणि त्यासोबत जर्मन ढोके. लवकरात लवकर आपण यायचं टॉस साठी आपण मॅचला लवकरात लवकर सुरुवात करू आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मार्ग मास नो डाऊट ज्यानं भल्या फलंदाजाला थांबवलं, शांत ठेवण्याचं काम केलं आणि फिरकीच्या तालावरती नाचवलंय. ओव्हर नंबर 1 चा खेळ. यंगस्टर खेळाडू 2 विकेट संपादित केले, फक्त 2 धाबा. जयेश भोईर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला लवकरात लवकर या मर्दबादचा किताब स्वीकारण्यासाठी आणि लगेच आपण टॉस संपन्न करू. चला डोके टीम मीटिंग नंतर करा. रुपेश लवकरात लवकर यायचं.